नमस्कार मंडळी, मी माझ्या घरी मकर संक्रांत स्पेशल हळदी कुंकू आणि विहानचे बोरनान हे दोन्ही कार्यक्रम केले होते। तर त्या दिवशी मी सर्वांसाठी मसाला दूध बनवले होते। हे मसाला दूध बनवताना मी यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा काहीही वापरले नव्हते, तरीही दुधाला छान घट्टसरपणा आला होता। तर ते कसे बनवले ते मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहे। काही फोटोज मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेले आहेत, तसेच मी डेकोरेशन कसे केले होते याचेही व्हिडिओज पुढे आहेत। चला आता त्या दिवशी मी मसाला दूध कसे बनवले होते ते पाहूयात। मी सगळ्यात पहिल्यांदा इकडे 2.5 लिटर दूध घेतले होते। मी गाईचे दूध न वापरता म्हशीचे दूध वापरले होते। गाईचे दूध पातळ असते त्यामुळे म्हशीचेच दूध वापरायचे। आता या दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये मग आपण साखर आणि ड्रायफ्रुट्स घालूयात। जेव्हा तुम्हाला मसाला दूध बनवायचं असतं त्याच्या अगोदर तुम्हाला 4-5 तास बदाम भिजत ठेवायचे आहेत। मी इकडे बदाम भिजत ठेवले होते। आता या बदामांची आपल्याला सगळ्या साल काढून घ्यायची आहे। मी 2.5 लिटर दुधासाठी पाव किलोमधील थोडेसे बदाम काढून ठेवले होते आणि मग उरलेले बदाम भिजत घातले होते। ज्यावेळी आपण बदाम भिजत घालतो त्याचवेळी आपल्याला काजूही भिजत घालायचे आहेत। काजूही मी 4 ते 5 तास भिजत ठेवले होते। आता आपण यामधले पाणी काढून घेऊयात आणि याची पेस्ट बनवायची आहे। हे बघा, मी सगळ्या बदामची साल काढून घेतलेली आहे। जेवढे बदाम घेतले होते तेवढेच मी काजूही घेतले होते, म्हणजे पाव किलोला थोडेसे कमी। हे बघा, मी आता काजूमधील पाणी काढून घेतलेले आहे। आता हे दोन्हीही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। काजू आणि बदाम भिजत घालून मिक्सरमधून बारीक केल्यामुळे दुधाला छान असा घट्टसरपणा येतो। सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे बदाम घेतलेले आहेत आणि यामध्येच मी काजूही घातलेले आहेत। जर मिक्सरचे छोटे भांडे असेल तर तुम्ही सेपरेट बारीक करून घेऊ शकता। मी मिक्सरचे मोठे भांडे वापरले होते त्यामुळे दोन्हीही एकत्रच बारीक करून घेतलेले आहे। सुरुवातीला यामध्ये दूध नाही घालायचं, असंच बारीक करून घ्यायचं। जर तुम्ही सुरुवातीलाच दूध घातलं तर ते उडण्याची शक्यता असते। थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, थोडंसं जाडसर वाटून घेतलं आणि यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे। दुधाऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता। आता हे आपण मिक्सरला बारीक करायला घेतले की याची छान पेस्ट तयार होते। दूध किंवा पाणी दोन्हीही वापरू शकता तुम्ही, मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे। हे बघा, याची आता पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। आता मी काजू बदामची पेस्ट का बनवून घेतली तर याची 2 कारणे आहेत। एक म्हणजे दुधाला छान घट्टसरपणा येतो, यामध्ये खवा किंवा तुम्हाला मिल्क पावडर घालावी लागत नाही। आणि दुसरं कारण म्हणजे याला लहान मुलेही पिऊ शकतात। आमच्या सोसायटीमध्ये खूप छोटी छोटी मुले आहेत आणि जर तुम्ही काजू बदाम स्लाइस घातले किंवा जाडसर घातले तर ते त्यांना पिता येत नाही, त्यामुळे मी इकडे पेस्ट बनवून घेतली होती। आता दुधाला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये मी 2.5 कप साखर घातली होती। 2.5 लिटर दुधासाठी मी 2.5 कप साखर घातली होती। तुम्हाला जर जास्त गोडसर हवं असेल तर तुम्ही थोडीशी जास्तही वापरू शकता। अर्धा लिटर दुधासाठी अर्धा कप साखर हे व्यवस्थित मोजमाप आहे। आता यामधली आपण साखर विरघळून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये मग आपण बाकीचं साहित्य घालूयात। साखर विरघळल्यानंतर मी दुधामध्ये थोडंसं केसर भिजत घातलं होतं, तेही घातलेलं आहे। जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। केसरमुळे थोडासा पिवळा कलर छान येतो म्हणून मी इकडे वापरलं होतं आणि टेस्ट ही थोडीशी चांगली लागते। नंतर यामध्ये काजू बदामची जी मी पेस्ट बनवून घेतली होती ती घातलेली आहे। या पद्धतीने तुम्ही मसाला दूध नक्की बनवून पहा। दुधाला खूप छान घट्टसरपणाही आला होता आणि चवही खूप छान बनली होती। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपण जी काजू बदामची पेस्ट बनवली होती त्याच्या गुठळ्या वगैरे काही होत नाही, ते व्यवस्थित मिक्स होते। आता हे दूध आपण चांगलं घट्टसर होईपर्यंत शिजू देऊयात। दूध थोडा वेळ शिजले की त्यामध्ये मग आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। तुम्ही थोडीशी जायफळ पावडरही घालू शकता, पण माझ्या सोसायटीमध्ये जास्त लहान मुले आहेत मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे मी इकडे फक्त वेलची पावडर वापरली होती। वेलची पावडर ही नेहमी शेवटीच वापरायची, ही गोष्ट लक्षात ठेवा। हे बघा, आता दुधाला छान घट्टसरपणा आलेला आहे। जास्त वेळ शिजवावं नाही लागत, थोडंसं शिजवलं तरीही दूध चांगलं घट्टसर बनते आणि दूध थंड झाल्यानंतर जास्त घट्टसर बनते, त्यामुळे जास्त घट्ट होईपर्यंत शिजवू नका। थोडंसं पातळ असतानाच गॅस बंद करून द्या। हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, दुधाला छान असा घट्टसरपणा आलेला आहे आणि थोडेसे केसर वापरल्यामुळे पिवळसर कलरही आलेला आहे। बघा, किती सोपी पद्धत आहे ना हे मसाला दूध बनवण्याची। कमी साहित्यामध्ये मस्त चवीचे आणि दाटसर असे दूध बनवून तयार झाले। तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। चला आता हळदी कुंकू आणि बोरनांसाठी मी डेकोरेशन कसे केले होते ते पाहूयात। बाहेर शिवरॅकवरती एक रामराम पाहुण्याची फ्रेम आहे। माझी एक मैत्रीण आहे पूजा, ती स्वतः बनवते। तिने आम्हाला वास्तूकला गिफ्ट केले होते आणि शिवरॅकवरती मी दिवे आणि प्लांट्स ठेवलेले आहेत। शिवरॅकच्या साईडला विहानचे बोरनान आणि हळदी कुंकू या दोन्हीही रांगोळी माझी मैत्रीण रोहिणी आहे तिने काढून दिली होती आणि त्याच्याच साईडला दरवाजाच्या जवळ गंगाळ ठेवले होते आणि त्याच्या साईडचं सगळं डेकोरेशन माझी मैत्रीण सरिताताई आहे तिने करून दिले होते।
बाहेर आम्ही वॉलपेपर करून घेतलेला आहे आणि सेफ्टी डोअरही बनवून घेतलेला आहे. आता आतमध्ये मी डेकोरेशन कसे केले होते आपण ते पाहूयात. बोरणांचे डेकोरेशन मी गॅलरीमध्ये केले होते आणि हळदी कुंकूचे डेकोरेशन मी हॉलमध्ये केले होते. हळदी कुंकू आणि बोरणान जर दोन्हीही हॉलमध्ये केलं तर खूप गोंधळ होतो, म्हणून मी बोरणान तिकडं गॅलरीमध्येच केलं होतं. हॉलमध्ये मी एका साईडला टेबलवरती वाण ठेवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्याच साईडला दुसरा टेबल आहे, त्याच्यावरती ओटी पाकिट आणि लहान मुलांसाठी रिटर्न गिफ्ट्स आणले होते. तर मी हायलायटर पेन आणले होते आणि त्याच्याच समोर मी चॉकलेटचे पॅकेट्स ठेवले होते. इथे साईडलाच ओटी पाकिट अशासाठी ठेवले की वाणाबरोबरच आपल्याला लगेच घेऊन देता येते. आणि या दोन्ही टेबलच्या साईडला मी अशा प्रकारचं डेकोरेशन केलं होतं. आता इकडच्या साईडला मी कसं डेकोरेशन केलं होतं आपण ते पाहूयात. हे 2 मेटल प्लांटर्स नेहमीच माझ्या हॉलमध्ये असतात आणि वरती मी कापडदाणी लावली होती. त्याच्याच खाली इकडे साईडला मी अशा प्रकारचं डेकोरेशन केलं होतं. इथे मी एक चौरंग ठेवला होता आणि त्याच्यावरती अशा प्रकारे एका ताटामध्ये सुगड आणि तिळगुळ वगैरे ठेवलं होतं आणि त्याच्यामागे 5 विडे ठेवले होते. नंतर मी सुगड पूजन करून घेतले आणि बोरणांचे डेकोरेशन मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गॅलरीमध्ये केले होते, तर त्याचा व्हिडिओ पुढे आहे. आमच्या फ्लॅटमध्ये 3 गॅलरी आहेत. एक हॉलला लागून आहे, एक मास्टर बेडरूमला लागून आहे आणि किचनला लागून ड्राय टेरेस आहे. हॉलला लागून जी गॅलरी आहे तिथे मी बोरणांचे डेकोरेशन केले होते. गॅलरीमध्येही आम्ही एक स्विच पॉईंट घेतलेला आहे. गॅलरीमध्ये मी अशा प्रकारे कार्पेट अंतरले होते आणि त्याच्याच पुढे हे सगळं साहित्य ठेवले होते. इकडे चेअरच्या समोर मी गंगाळमध्ये बोरं आणि चिरमुरे चॉकलेट वगैरे डेकोरेट करून ठेवले होते आणि इकडे समोर आरतीचे ताट ठेवले होते. आणि इकडच्या साईडला मी एका ट्रेमध्ये चॉकलेटचे पॅकेट्स ठेवले होते. राईट साईडच्या भिंतीवरती मी थोडंसंच डेकोरेशन केलं होतं. पाट किंवा चौरंगावरती विहान व्यवस्थित बसत नाही, तो अजून खूप लहान आहे, म्हणून मी इकडे चेअरच ठेवली होती. सेफ्टी डोअरच्या आतमध्ये जो दरवाजा आहे त्याच्यावरती मी थोडेसेच पतंग लावले होते आणि हॉलमध्ये जो सोफा आहे त्याच्या पाठीमागच्या भिंतीवरती मी हळदी कुंकूचं अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं. हे बघा, आता माझ्या मैत्रिणी आतमध्ये येत आहेत. मी सगळ्यांचा व्हिडिओ नाही बनवू शकले. सुरुवातीला ज्या थोड्याशा माझ्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांचाच फक्त व्हिडिओ बनवलेला आहे. बोरणान आणि हळदी कुंकू एकत्र ठेवल्यामुळे लहान मुले आणि त्यांच्या आई एकत्रच आल्या होत्या आणि सगळे एकत्र आल्यावरती गोंधळ खूप झाला, त्यामुळे मी पुढे व्हिडिओ नाही बनवू शकले. बाकीच्या अजून थोड्या मैत्रिणी येणार होत्या, तोपर्यंत मी जे आले होते त्यांचा एक व्हिडिओ बनवून घेतला. त्या दिवशी विहान ही खूप मज्जा करत होता. सरिताताईच्या मांडीवरती बसला होता निवांत आणि सगळ्यांकडे बघत होता. छान खुश होता तो त्या दिवशी. बाकीच्या मैत्रिणी आल्यानंतर आम्ही विहानचे बोरणान करून घेतले. आमच्या सोसायटीमध्ये माझी एक मैत्रीण आहे कोमल, ती विहानची खूप लाडकी मावशी आहे. विहान खूप तिच्या क्लोज आहे. तिने मग विहानला चेअरवरती बसवून दिले आणि बोरणांची ज्वेलरी सगळी घालून दिली. हे बघा, इकडे आमची सगळी छोटी गँग बसली होती. सुरुवातीला आम्ही बोरणांचा कार्यक्रम करून घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेतला होता. विहानचे औक्षण आम्ही 5 जणींनी करून घेतले. सगळेजण औक्षण करेपर्यंत विहान बसेल की नाही याची काही गॅरंटी नव्हती, म्हणून मी, भावनाताई, सरिताताई, कोमल आणि मायाताई आम्ही 5 जणींनी विहानचं औक्षण करून घेतलं. आम्ही औक्षण करेपर्यंत विहान मस्त चिरमुरे खात बसला होता. मला अगोदर वाटलेलं विहान खूप रडेल, पण तो अजिबात रडला नाही. त्याने मस्त एन्जॉय केलं. औक्षण झाल्यानंतर मी आणि विहानच्या बाबांनी मिळून विहानचे बोरणान केले. बोरणान झाल्यानंतर मग आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करायला सुरुवात केली. हळदी कुंकूचा कार्यक्रम झाल्यावरती माझी मैत्रीण रोहिणी, जिने रांगोळी काढली होती, तिने खूप छान उखाणा घेतला. तो कोणता आहे ते पहा. गोप घेतला, चिंचपेटी घेतली, घेतला राणी हार. गोप घेतला, चिंचपेटी घेतली, घेतला राणी हार. टुशी घेतली, कानातले घेतला, घेतला लक्ष्मी हार. टुशी घेतली, कानातले घेतले, घेतला लक्ष्मी हार. नथ घेतली, बाजूबंद घेतले, घेतली वाकी. आंबाड्यातली फुलेही घेतली, आता राहिले नाही काही बाकी. बाजूबंद झाले, घेतले मी तोडे. सोन्या चांदीचे सर्व झाले, म्हणून हिरेचे घेतले थोडे. पायात जोडवी जोड मासोड्या, पैंजण माझ्या पायी. जोडवी जोड मासोड्या, पैंजण माझ्या पायी. चल्ला मिटला सर्व घेतलं, तर राहिले नाही काही. चल्ला मिटला सर्व घेतलं, आता राहिले नाही काही. आता सर्वी झाली खरेदी, आता मनासारखी सर्वी झाली खरेदी. मग घेतला करायला साज, मग करते नट्टा फट्टा. झाली सर्वी तयारी, करते आता नट्टा पट्टा. अगो बाई, घाईघाईत तर विसरलीच मी बिंदी आणि कमरपट्टा. मग तोही घेतला, बाजारात गेली तोही घेतला. सगळी मनासारखी झाली खरेदी, म्हणून हसत होते गाली. सर्वी मनासारखी झाली तयारी, म्हणून हसत होते गाली. मला तितक्या जगदीश म्हणतात कसे, अगं रोहिणी उठ, पहाट झाली. खूप छान, खूप छान. कार्यक्रमादरम्यान आम्ही मैत्रिणींनी मिळून मस्त मस्त फोटोज काढले होते, ते मी या व्हिडिओमध्ये ऍड केलेले आहेत. आणि सर्वात शेवटी मी माझा लुक त्या दिवशी कसा तयार केला होता त्याचाही व्हिडिओ आणि फोटो ऍड केलेला आहे.
मकर संक्रांत स्पेशल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.